हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन बघतोय आपण. होमवर्क दिलेले प्लीज करा. जर काही समजलं नसेल तर मला विचारत जा, म्हणजे मी त्या वेळेला ते क्लिअर करीन. नंतर पेंडिंग ठेवायच्या नाहीत गोष्टी. आज आपण घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 15, पेज नंबर आहे 100 आणि प्रॉब्लेम नंबर 14 हा तुमचा होमवर्क आहे. मी सगळ्यात शेवटी लेक्चरच्या पुन्हा एकदा सांगेन. आता आपण 15 प्रॉब्लेम बघतोय. प्रॉब्लेम दिसतोय समोर तुमच्या, मी वाचतेय. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ कृष्णा ज्युनियर कॉलेज महाबळेश्वर फॉर द year ended on 31st March 2020. Receipt and payment account for the year ended on 31st March 2020. Receipt side वाचतीये. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश अकाउंट, ट्युशन फीज 2018-19 आणि 19-20 च्या आहेत. आपलं करंट इयर कोणतं आहे? 19-20. सो 18-19 प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग असणार आहे, ते बघूयात आपण. फाईन कलेक्टेड इन्कम, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स इन्कम, ऍडमिशन फीज इन्कम, डोनेशन फॉर प्राइज फंड, स्पेसिफिक डोनेशन आहे, लायबिलिटीला जाणार आहे. गव्हर्नमेंट ग्रँट्स इन्कम. पेमेंट साइड बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी आहे, लक्षात घ्या. ओपनिंग बॅलन्स शीट जर करायची असेल तर जेव्हा आपण ओपनिंग बॅलन्सेस आपण जेव्हा घेतो ओपनिंग बॅलन्स शीटला, तेव्हा बँक ओव्हरड्राफ्ट हे लायबिलिटीला घ्यायचं. सॅलरी टू टीचर्स एक्सपेंडिचर, सॅलरी टू अदर स्टाफ एक्सपेंडिचर, बुक्स परचेस्ड ऑन 1st of July 19 ऍसेट आहे, ही ऍसेटला ऍड करायचंय. प्रिंटिंग स्टेशनरी, ऑफिस रेंट, रिपेअर, स्पोर्ट्स एक्सपेन्सेस, अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस सगळे आपले एक्सपेंडिचर्स आहेत. फर्निचर परचेस्ड ऑन 1st of January 2020 ऍसेटला ऍड करायचंय. क्लोजिंग बॅलन्सेस ऍसेटला. ऍडिशनल इन्फॉर्मेशन for the current year, that is 19-20, tuition fees are outstanding rupees 10,000. tuition fees ला डॉट करा. 50% admission fees should be capitalized. admission fee ला डॉट करा. outstanding salary to teachers 12,000. दोन आहेत सॅलरीज, टीचर्स आणि ऑफिस स्टाफ. मुद्दाम दिले तुम्हाला ते. टीचर्सला करायचे ही ऍडजस्टमेंट, टीचर्सला डॉट करा. डेप्रिसिएशन बुक्स 10%, फर्निचर 15%. बुक्स आणि फर्निचरला डॉट करा. 50% government grants should be capitalized. government grants dot. assets and liabilities on 1st of April 19. opening balance sheet साठी दिलेले डिटेल्स येथे. बिल्डिंग 18 lakhs, फर्निचर 7 lakhs, बुक्स 5 lakhs, 9% बँक डिपॉझिट्स 3 lakhs. हे सगळं ऍसेट आहे. ट्युशन फीज रिसिवेबल्स ऍसेट, बँक ओव्हरड्राफ्ट 28,500. इथे दिलं नसतं तरी सुद्धा चाललं असतं. आपण ओपनिंग बॅलन्स शीट रिसिट पेमेंटचे ओपनिंग बॅलन्सेस ओपनिंग बॅलन्स शीटला तसेही घेतो. हे लायबिलिटीला लिहून ठेवा. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31st March 2020 अँड बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डे. ठीक आहे, प्रॉब्लेम कळलाय. इथे आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट फॉर्मॅटमध्ये दिलेली नसल्यामुळे पहिली वर्किंग नोट आपली ओपनिंग बॅलन्स शीटची आहे, जेणेकरून आपल्याला कॅपिटल फंड करेल. मग आपण करणार आहोत ओपनिंग बॅलन्स शीटचं पोस्टिंग, मग रिसिट पेमेंटचं पोस्टिंग, मग ऍडजस्टमेंट. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिल्यांदा इन द बुक्स ऑफ लिहायचं. इन द बुक्स ऑफ कृष्णा ज्युनियर कॉलेज, इन्कम एक्सपेंडिचर एंडेड ऑन 31 March 2020, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 March 2020. इन द बुक्स ऑफ कृष्णा ज्युनियर कॉलेज. वर्किंग नोट नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ ओपनिंग कॅपिटल फंड. बॅलन्स शीट ॲज ऑन 1st of April 2019, ओपनिंग. क्लोजिंग 31 March 2020 आहे. सो ओपनिंग काय असणार? 1 एप्रिल 2019. लायबिलिटी साइड, ऍसेट साइड. पोस्टिंग ऍडजस्टमेंट्स मधनं करायला घेऊयात. बिल्डिंग 18 lakhs, फर्निचर 7 lakhs. बिल्डिंग 18 lakhs, फर्निचर 7 lakhs. मोठ्या फिगर्स असतात तेव्हा कॉमा सिस्टीम खूप उपयोगी पडते, नक्की वापरा. बुक्स 5 lakhs, 9% बँक डिपॉझिट्स 3 lakhs. ट्युशन फीज रिसिवेबल 7,000. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साइडला असतं. सुरुवात आपण कॅपिटल फंड पासून करतो नेहमी. सो कॅपिटल फंड स्टार मार्क. बॅलन्सिंग फिगर इथे येणार आहे. बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आहे आपली 28,500. आता इथे बँक ओव्हरड्राफ्ट दिलाय पण कॅशचा ओपनिंग बॅलन्स नाही दिलाय, तो घ्यायचा आपल्याला. 23,500 कॅश अकाउंट. आता आपली ही ओपनिंग बॅलन्स शीट पूर्ण झाली. मी बॅलन्स करून कॅपिटल फंडची अमाऊंट किती आली तुम्हाला सांगते. कॅपिटल फंडची बॅलन्सिंग फिगर आली 33,02,000. टोटल ओपनिंग बॅलन्स शीट टॅली झाली 33,30,500 ला.
33,30,500. फर्स्ट स्टेप आपली झाली ओपनिंग बॅलन्स शीट करायची. आता ही बॅलन्स शीट आपल्याला पोस्टिंग करायचं आहे नवीन बॅलन्स शीट मध्ये. ऍडजस्टमेंट ते आहेत ते इनर कॉलम मध्ये लिहूयात. सो बिल्डिंग इनर कॉलम फिगर आहे आपली 18 lakhs. आता ह्याच्यामध्ये डेप्रिसिएशन पण आहे आणि ऍडिशन ड्युरिंग द इयर पण आहे. सो 3 ते मिनिमम ओळी सोडायच्या आहेत. फर्निचर 5 lakhs. सेम ह्याला पण आहे, ऍडिशन ड्युरिंग द इयर आहे, डेप्रिसिएशन आहे. बुक्सला पण सेम आहे. नाही, बिल्डिंगला ऍडिशन नाहीये माझ्या मते. बुक्सला आहे फक्त आणि फर्निचरला आहे, बिल्डिंगला नाहीये. सो बुक्सला 3 lakhs इनर कॉलम. 9% बँक डिपॉझिट्स. इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे ही. सो इनर कॉलम फिगर आहे आपली 3 lakhs. इम्प्लाइड ऍडजस्टमेंट म्हणजे काय? बुक्स 5 lakhs आहेत का? फर्निचर 7, बुक्स 5 आणि बँक डिपॉझिट 3 lakhs. ट्युशन फीज रिसिवेबल्स 7,000. हे इयर कुठलं आहे? ओपनिंग. म्हणजे फायनान्शियल इयर 18-19 चे 7,000 होते. आणि कॅश अकाउंट आपण नंतर लिहिणार आहोत. बँक डिपॉझिट्स 9%. इम्प्लाइड ऍडजस्टमेंट सांगत होते मी मगाशी, म्हणजे आपल्याला 9% कॅल्क्युलेट करून इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. झालं पोस्टिंग करून इथलं. आता कॅपिटल फंड. इनर कॉलम फिगर 33,02,000. बँक ओव्हरड्राफ्ट आपण ह्याच्यातला लिहित नाही, ओपनिंग मधला, क्लोजिंग बॅलन्सेस मधलं लिहूयात. सो पहिली स्टेप झाली आपली बॅलन्स शीट. ओपनिंग बॅलन्स शीट पोस्ट करून झालीये. रिसिट पेमेंट पोस्ट करायला घेऊयात. ट्युशन फीज आउटर कॉलम फिगर घ्यायची आहे. बाय ट्युशन फीज 77,000. आउटर कॉलम फिगर घेतलीये. आता त्यातले 7,000 18-19 चे ते लेस करायचे. लेस फॉर फायनान्शियल इयर 18-19 7,000. लेस करून अमाऊंट आली 70,000. जी मॅच झाली. इथून लेस करायचं. ट्युशन फीज रिसिवेबल्स मधून पण लेस होणार. लेस रिसिव्ड इन फायनान्शियल इयर 19-20 लेस 7,000. हे झाले नील. अजून आउटस्टँडिंग आहेत म्हणून मी इनर कॉलम मध्ये लिहिले. ही ऍडजस्टमेंट कळली. नेक्स्ट बघूयात. फाईन कलेक्टेड 4,000. इथे 2 ओळी सोडायच्या आणि मग लिहायचं बाय फाईन कलेक्टेड 4,000. इन्कम आहे हे आपलं. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स 25,500 इनर कॉलम. बाय इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स 25,500 इनर कॉलम का लिहिलंय मी? 9% कॅल्क्युलेट करायचे. जर काही आउटस्टँडिंग असतील तर आपल्याला ऍड करायचे त्याच्यात, म्हणून इनर कॉलम मध्ये लिहिलंय. ऍडमिशन फीजला ऍडजस्टमेंट आहे. बाय ऍडमिशन फीज इनर कॉलम फिगर आहे 12,000. त्यानंतर आहे डोनेशन्स फॉर प्राइज फंड. स्पेसिफिक डोनेशन कॅपिटलाइज होतात. डोनेशन फॉर प्राइज फंड अमाऊंट किती आहे? 90,000. आउटर कॉलम फिगर 90,000. गव्हर्नमेंट ग्रँट्स इन्कमला दाखवायचे. बाय गव्हर्नमेंट ग्रँट्स 1,73,000. इनर कॉलम फिगर आहे. ऍडजस्टमेंट नंतर करूयात. रिसिट साईड झाली. पेमेंट साईड वाचते मी. ओपनिंग बॅलन्स आहे बँक ओव्हरड्राफ्टचा, तो घेत नाही आपण. सॅलरीज टू टीचर्स 2 lakhs. सॅलरीज टू टीचर्स 2 lakhs इनर कॉलम, कारण त्याला आउटस्टँडिंग सॅलरीची ऍडजस्टमेंट आहे. सॅलरीज टू ऑफिस स्टाफ 40,000. एक ओळ सोडायची आणि मग लिहायचं टू सॅलरीज टू ऑफिस स्टाफ 40,000. ऍडजस्टमेंट नाहीये, आउटर कॉलम मध्ये लिहिलंय मी.
बुक्स परचेस्ड ऑन 1 जुलै. बुक्स मध्ये लिहायचंय ऍड ऍडिशन ड्युरिंग द इयर. किती ऍडिशन? 60,000. सो 5 lakhs प्लस 60,000, 5 lakh 60,000. इनर कॉलम मध्येच लिहिलंय मी, कारण त्याच्यावरती डेप्रिसिएशनची एंट्री आहे पुढे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000. 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे 7,000. त्याच्यानंतर आहे ऑफिस रेंट 6,000. हे सगळे एक्सपेन्सेस आहेत. ऑफिस रेंट, 2 ऑफिस रेंट 6,000. त्यानंतर रिपेअर्स 3,000. 2 रिपेअर्स 3,000. स्पोर्ट्स एक्सपेन्सेस 1,500. 2 स्पोर्ट्स एक्सपेन्सेस. हे सगळे एक्सपेन्सेस आहेत, एका खाली एक लिहून टाकायचे आहेत. ऍडजस्टमेंट असेल इनर कॉलम मध्ये लिहा, नसेल तर आउटर कॉलम मध्ये. अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस 12,000. या सगळ्याला ऍडजस्टमेंट नाही आहेत, सगळ्या फिगर आउटर कॉलम मध्ये. फर्निचर परचेस्ड ऑन 1 जानेवारी. फर्निचरला ऍड लिहायचं इथे, ऍडिशन ड्युरिंग द इयर. बाकी सगळे डिटेल्स आपण वर्किंग नोट करणार आहोत ना, तेव्हा लिहूयात. किती तारखेला परचेस केलं, मग डेप्रिसिएशन किती वगैरे. 40,000 ऍड करायचे, त्याची सब टोटल घ्यायची इनर कॉलम मध्ये 7,40,000. डेप्रिसिएशन नंतर. आता क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. मी चुकून इथे जास्त जागा सोडली, त्याच्यामुळे जरा खाली जागा पुरत नाहीये. 200 आणि 6,800. हे जे ट्युशन फीज रिसिवेबल आउटस्टँडिंग आहे ते मी नंतर वर लिहीन बरं का. ठीक आहे, झालं. पोस्टिंग करून झालं आपलं सगळं. ह्या क्लोजिंग बॅलन्सेस पण लिहून झालेत कॅश आणि बँकचे. आता आपण ऍडजस्टमेंट करायला घेऊयात. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे फॉर द करंट इयर 1920. ट्युशन फीज आउटस्टँडिंग 10,000. ऍड आउटस्टँडिंग 10,000. आउटर कॉलम फिगर 80,000. ऍड केलं. राईट इफेक्ट इथे मध्ये लिहिते मी, किंवा इथे लिहिते ट्युशन फीजच्या वरती. आउटस्टँडिंग फीज फॉर 1920. आउटर कॉलम 10,000. जागा नाही म्हणून मी जरा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. 50% ऍडमिशन फीज आर टू बी कॅपिटलाइज. लेस 50% कॅपिटलाइज्ड. कॅपिटलाइजची ऍडजस्टमेंट काय आहे? लेस करायचं आणि कॅपिटल फंडला ऍड करायचं. 50% म्हणजे 6,000, उरलेले 50% आउटर कॉलम. कॅपिटलाइज करताना स्पेसिफिक दिलंय का कुठल्या ह्याच्यात कॅपिटलाइज करायचं? नाही, कॅपिटल फंड मध्ये ऍड करा. ऍड ऍडमिशन फीज कॅपिटलाइज्ड. किती आहेत? 6,000. हे ऍड होणार आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स. आउटस्टँडिंग सॅलरी ऍड होते. ऍड आउटस्टँडिंग 12,000. 2,12,000 आउटर कॉलम मध्ये. लेफ्ट इफेक्ट लायबिलिटी आहे. एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग म्हणजे. सो आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स फॉर फायनान्शियल इयर 1920 12,000. डेप्रिसिएशन बुक्स 10%. आता बुक्सला 10% डेप्रिसिएशन आहे. वर्किंग नोट करायची आहे. वर्किंग नोट नंबर 2. डेप्रिसिएशन ऑन बुक्स याआधी पण आपण केलेली आहे ही. सो ॲट 10%. सो फर्स्ट ऑन ओपनिंग बॅलन्स. आधी आपण ओपनिंग बॅलन्स वरती कॅल्क्युलेट करूया डेप्रिसिएशन, जे फुल इयरचं असतं. ओपनिंग बॅलन्स आहे 5 lakhs. 5 lakhs मल्टिप्लाइड बाय 10% इज इक्वल टू 5,000 रुपीज.
आणि सेकंड काय आहे, ऑन परचेस ड्युरिंग द इयर. परचेस कधी केले, बुक्स परचेस कधी केली आहेत, 1 जुलै 2019. 1 जुलै 2019 डेट लिहिली मी. परचेसेसची अमाऊंट किती आहे, 60,000 आहे. ड्युरिंग द इयर परचेस केले 60,000 मल्टिप्लाइड बाय 10%. जुलैला परचेस केले म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 9 मंथ्स इंटू 9/12. कॅल्क्युलेट करा किती येईल ते. 4,500 आलं. सो 4,500, सॉरी हे 50,000 आहे बरं का, सॉरी माझं कॅल्क्युलेशन चुकलं. 5 lakhs आहे. 5 lakhsच्या 10% 50,000 झाले. 60,000च्या 10% फॉर 9 months आले 4,500. सो टोटल किती झालं, टोटल डेप्रिसिएशन 50,000 प्लस 4,500 इज इक्वल टू 54,500. बुक्स मधनं लेस डेप्रिसिएशन ब्रॅकेट मध्ये वर्किंग नोट नंबर 2 54,500 लेस करून आउटर कॉलम फिगर किती आली, 5,05,500. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट न विसरता द्या. टू डेप्रिसिएशन एक्सपेंडिचर मध्ये लिहायचंय, बुक्स 54,500 इनर कॉलम मध्ये लिहिलं मी. आता नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन फर्निचर 15%. फर्निचरची पण अशीच वर्किंग नोट करायची आहे. एक वर्किंग नोट मी इथे केली, पुढची इथे करते. तुम्ही पण असंच लिहा, तुम्हाला बरोबर जागा पुरते हे कॅल्क्युलेशन वगैरे करण्यासाठी. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ऍट 15%. पहिल्यांदा आपण ओपनिंग बॅलन्स वरती घेणार आहोत. सो ऑन ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स किती आहे फर्निचरचा, 7 lakhs. सो 7 lakhs 1 2 3 4 5 मल्टिप्लाइड बाय 15%. 105,000. 1,05,000 ओपनिंग बॅलन्स वरचा आला. आणि परचेस्ड ऑन 1st of January 2020 किती आहे, परचेसेस ड्युरिंग द इयर 40,000. 40,000च्या 15% किती मंथ साठी, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 3 months साठी. सो इंटू 3/12 1,500 आलं हे. सो टोटल डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,05,000 प्लस 1,500 106,500. एंट्री फर्निचर मधनं लेस करायचंय, लेस डेप्रिसिएशन वर्किंग नोट नंबर 3 106,500 लेस करून आउटर कॉलम मध्ये किती आले, 633,500. आणि डेप्रिसिएशनचा इफेक्ट द्यायचा आहे बुक्स नंतर फर्निचर. अमाउंट किती आहे, 106,500. टोटल डेप्रिसिएशन किती झालं, 161,000. डेप्रिसिएशनची एंट्री झाली. 50% गव्हर्नमेंट ग्रँट्स शुड बी कॅपिटलाइज्ड. गव्हर्नमेंट ग्रँट्स लेस 50%, 50च आहे ना, कॅपिटलाइज्ड. स्पेसिफिकली दिलेलं नसल्यामुळे कॅपिटल फंडला ऍड करायचे. 86,500 अमाऊंट आली आहे. इकडे पुन्हा एकदा ऍड करायचंय ऍडमिशन फीस, तसंच गव्हर्नमेंट ग्रँट्स कॅपिटलाइज्ड अमाऊंट आहे 86,500. झालं, सगळ्या एंट्रीज करून झाल्यात आपल्या. नाही, 9% बँक डिपॉझिट्स राहिलंय.
सो 9% बँक डिपॉझिट्स कॅल्क्युलेशन किती येणार आहे टोटल 3 lakhs वरती 9%. सो इथे अजून एक आपल्याला वर्किंग नोट करावी लागणार आहे. इथे मी करून दाखवते तुम्हाला. वर्किंग नोट नंबर 4, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. अमाउंट किती आहे 3 lakhs इंटू 9% म्हणजे किती झाले 27,000 टोटल इंटरेस्ट. रिसिव्ड आहे 25,500. सो इथे आपण काय लिहिणार आहोत रिसिव्ड ड्युरिंग द इयर ते लेस करायचे. लेस रिसिव्ड ड्युरिंग द इयर किती आली अमाउंट लेस 25,500. सो 1,500 स्टिल अक्रूड. अक्रूड शब्द कधी वापरतात इन्कमच्या वेळेला. जेव्हा इन्कम आउटस्टँडिंग असतं तेव्हा अक्रूड शब्द वापरायचा. जनरली जेव्हा इंटरेस्ट डिव्हिडंड वगैरे जे असतात ते अक्रूड म्हणायचं. सो इथे ऍड आउटस्टँडिंग म्हणला तरी चालेल, चुकीचं काही नाही, मी फक्त अप्रोप्रिएट काय ते सांगितलं. सो ऍड अक्रूड इंटरेस्ट ब्रॅकेटमध्ये वर्किंग नोट नंबर 4 1,500 ऍड करून 27,000 आउटर कॉलम मध्ये येणार आहे जे आपले ऍक्च्युअली इंटरेस्ट आहे. हा इंटरेस्ट बँक डिपॉझिट मध्ये ऍड करायचा. ऍड अक्रूड इंटरेस्ट 1,500 आउटर कॉलम 301,500. आता आपल्या ऍडजस्टमेंट झाल्या, मग अशा झाल्या नव्हत्या. आउटर कॉलम मध्ये सगळं आलंय का चेक करा. कॅपिटल फंड नाहीच येणार आहे. बिल्डिंग फंड आउटर कॉलम मध्ये लिहायला पाहिजे होता. बिल्डिंग फंड नाही नुसतं बिल्डिंग आहे. सगळं आलेलं आहे आउटर कॉलम मध्ये. मी टॅली करून घेते. सरप्लस आहे का डेफिसिट आहे ते चेक करा, ते ट्रान्सफर करा कॅपिटल फंडला आणि बॅलन्स शीट टॅली करून घ्या. मी पण करून घ्या. या प्रॉब्लेम मध्ये डेफिसिट आलेला आहे. सो तुम्हाला डेफिसिट आलाय का सरप्लस आलाय हे कसं कळणार, मी मागे पण तुम्हाला सांगितलं डोळ्यांनी आधी बघायचं की डेबिटच्या फिगर्स लाखात आहेत. इथे 1,61,000 आहे, इथे 2,12,000 आहे, 40,000 आहे. सो एक रफ टोटल तुम्हाला कळते की अरे हा हे जास्त, इथे फक्त 80,000 27,000 86,000 एवढ्याच फिगर्स आहेत ज्या इथे लाखामध्ये फिगर्स आहेत. सो इथे आपल्याला बघूनच लक्षात येतं की हे डेफिसिट आहे. मग डेबिटची टोटल आधी घेतली मी आणि मग बॅलन्स काढला 2,39,000. याला काय म्हणायचं बाय डेफिसिट ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. सरप्लसला काय म्हणत होतो आपण टू सरप्लस ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. तसंच बाय डेफिसिट ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. डेफिसिट लेस होतं. सरप्लस जर ऍड होत असेल तर डेफिसिट इज ऍज गुड ॲज अ लॉस. सो ते लेस होणार आहे म्हणून मी एक सबटोटल घेतली आधी लेस करायच्या आधी. 33,94,500 मधनं डेफिसिट लेस करून फिगर आउटर कॉलम मध्ये घेतली. 32,57,500 ला बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. मध्ये जागा सुटली माझ्याकडनं, पण तुम्ही एक लक्षात घ्या इथे मी ट्युशन फीज वगैरे मध्ये नाही लिहिल्या. तुम्ही पण हे फॉलो करायचे की बॅलन्स शीटला एक मेथड असते लिहायची. बॅलन्स शीट लिहिताना नेहमी फिक्स्ड ऍसेट्स आधी लिहायचे असतात. मला वाटलं होतं बिल्डिंगला ऍडजस्टमेंट्स आहेत म्हणून मी इनर कॉलम मध्ये फिगर लिहिली, पण ऍडजस्टमेंट्स नाहीयेत ते कळल्यानंतर सुद्धा मध्ये मी ऍड नाही केलं. आधी सगळ्या फिक्स्ड ऍसेट्स मग सगळ्या करंट ऍसेट्स असंच लिहायचं आहे. सो इथे आपण हे टोटल सगळ्या खालती लिहिल्या आणि बॅलन्स शीट टॅली झाली 32,57,500. मग अशी मी तुम्हाला होमवर्क सांगितलं. आता होमवर्क आहे प्रॉब्लेम नंबर 14. हा 15 होता. प्रॉब्लेम नंबर 14 तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसतोय आता. हा तुमचा होमवर्क आहे, तो करा. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.